श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य आई लिखित श्री कृष्ण प्रताप हरिपद स्तवन। हे श्रीहरी, तुझ्या पायांचा महिमा अगाध आहे. अनन्य भावे जो तुझ्या पायी मस्तक ठेवितो त्याचे क्षणार्धात मी पण तूपणासहित विरून जाते. तुझ्या चरणामृताची गोडी चाखता चाखता लक्ष्मी देहभान विसरून गेली. गौतम शापे करून जी अहिल्या शिळा होऊन पडली होती ती तुझ्या पदरजाने मुक्त झाली. बळीराजा या पदस्पर्शाने पाताळाला जाऊन पोहोचला. याच पायांनी कालिया सर्पाला हतगर्व करून टाकले. अक्रूराने या पायांना वंदन करता क्षणी त्याला सर्व चराचरात हरिरूप दिसू लागले. अशा या दिव्य पायांचा पराक्रम मी काय मानू. हे प्रभुराया, या तुझ्या कोमल चरणकमली मला निरंतर भ्रमर करून ठेव. दुसरे तुळशीदल. एके दिवशी दुपारी कृष्ण निजलेली वेळ पाहून बळीराम यशोदेला म्हणाला, काकी, मी गोरा आणि कृष्ण काळा, हे ग कसे? यशोदा विनोदाने म्हणाली, मी एका बाईला कोंडा देऊन कृष्णाला विकत घेतले आहे म्हणून तो काळा आहे. मात्र ही गोष्ट तू त्याला सांगू नकोस हं. दुपारी सर्व मुले मिळून जेव्हा खेळू लागली तेव्हा कृष्ण जवळ नसलेली वेळ पाहून बळीराम म्हणाला, पेंद्या, तुला एक गुपित गोष्ट सांगू का? अरे, मी गोरा आणि कृष्ण काळा याचे कारण म्हणजे माझ्या काकीने एका बाईला कोंडा देऊन कृष्णाला विकत घेतले आहे म्हणे. मात्र ही गोष्ट तू त्याला सांगू नकोस हं. थोड्या वेळाने पेंद्या खेळत खेळत कृष्णाकडे गेला आणि कृष्णा, आज मला एक नवीन गोष्ट समजली, सांगू का तुला? असे म्हणून पेंद्या कृष्णाच्या कानात पुटपुटला. तोच कृष्ण धावत धावत गेला आणि अंगणात गडबडा लोळून रडू लागला. यशोदेने विचारले, काय झाले बाळ तुला? कुणी मारले की शिव्या दिल्या? तेव्हा कृष्ण म्हणाला, एका बाईला कोंडा देऊन तू मला विकत घेतलेस म्हणून पेंढ्या मला चिडवू लागलाय. यशोदा म्हणाली, अरे खुळ्या, त्याने तुला उलट सांगितले वाटते. कोंडा देऊन घेतले ही गोष्ट खरी आहे, परंतु तुला नव्हे बाळ, बळीरामला. असे म्हणून तिने कृष्णाच्या हातात एक लाडू दिला आणि बस, चिमूट चिमूट खा हं, असे सांगितले. खाऊन संपल्यावर कृष्ण बळीरामला जाऊन सांगेल आणि त्याची समजूत घालण्याचे पुन्हा आपणास काम पडेल करिता या गोष्टीचा कृष्णाला विसर पडावा म्हणून यशोदेने गाणे आरंभिले. अंगणी थैथे नाचा कृष्ण, अंगणी थैथे नाचा कृष्ण, अंगणी थैथे नाच. पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, गवळणी आल्या पाच कृष्ण, गवळणी आल्या पाच कृष्ण, अंगणी थैथे नाच कृष्ण, अंगणी थैथे नाच कृष्ण, अंगणी थैथे नाच. पहिल्या गवळणीचा रंग लाल, पहिल्या गवळणीचा रंग लाल, साडी चोळी लाल, भांगी गुलाल, साडी चोळी लाल,
पाच अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी गवळणी आल्या पाच कृष्ण गवळणी आल्या पाच कृष्ण अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच दुसरीचा रंग काळाचा वाळा दुसरीचा रंग काळाचा वाळा दिसलीसे सुंदर चंद्र काळा दिसलीसे सुंदर चंद्र काळा गळसरी काळा काजळ डोळा गळसरी काळा काजळ डोळा नील तुझती आपुल्या घरात नील तुझती आपुल्या घरात अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी गवळणी आल्या पाच कृष्ण गवळणी आल्या पाच कृष्ण अंगणी
खचित नाही दोन तुझते देन खचित अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच पाच रंगाचा शृंगार करणी पाच रंगाचा शृंगार करणी गवळणी आल्या पाच कृष्ण गवळणी आल्या पाच कृष्ण अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच पाचव्या गवळणीचा हिरवा रंग पाचव्या गवळणीचा हिरवा रंग हाती कंकण हिरवी सोरंग हाती कंकण हिरवी सोरंग कलिमाला हरणी अससली तो रंग कलिमाला हरणी असस तो रंग भक्ती विने तुझा न लागे अंत भक्ती विने तुझा न लागे अंत अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी गवळणी आल्या पाच कृष्ण गवळणी आल्या पाच कृष्ण अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच कृष्ण अंगणी थै थै नाच. गाणी ऐकता ऐकता कृष्ण नाचू लागला. यशोदेच्या इच्छेप्रमाणे कृष्ण ती गोष्ट साफ विसरून गेला. ती म्हणाली, आता तू खेळायला जा. लगेच त्याने धूम ठोकली. एके दिवशी कृष्ण काही केल्या दूध घेईना. मला दूध नको हा त्याचा हट्ट. तेव्हा यशोदा म्हणाली, कृष्णा तू शहाणा आहेस ना, तर मग लवकर दूध पिऊन टाक पाहू. नाहीतर बळीराम येईल आणि हे तुझे सारे दूध पिऊन टाकील. मग तू रडत बसशील. बळीराम कसा गोरापान आहे बघ. तो रोज दूध पितो म्हणून गोरा झाला. तूही मी सांगेन तेव्हा दूध घेत जा. म्हणजे आता जो तू काळा काळा कुट्ट आहेस तो मग गोरा गोरा पिट्ट होशील आणि तुला लांब लांब शेंडी वाढेल. त्यावर कृष्णाने लगेच पेला हातात घेतला आणि गटागट दूध पिऊन टाकले. थोड्या वेळाने तो म्हणाला, आई अजून मी गोरा कसा का झालो नाही. डोक्याला हात लावून शेंडी पण अद्याप दिसत नाही की. यशोदेला हसू आवडेना. ती म्हणाली, अरे आत्ताच्या आत्ता गोरा कसा होशील. काही दिवस गेले पाहिजे. एके दिवशी कृष्ण प्रातःकाळी उठल्याबरोबर आई ग आई मला दूध प्यायला दे असे म्हणून रडू लागला. यशोदा म्हणाली, आज रविवार आहे. खंडोबाचा नैवेद्य झाल्याशिवाय तुला दूध देता येत नाही. त्यानंतर यशोदा स्नान करून खंडोबाची पूजा करू लागली. इतक्यात कृष्ण तेथे आला आणि म्हणाला, आई तू एवढे खंडोबाचे सामर्थ्य सांगतेस तेव्हा आज त्याला नैवेद्य करण्यापूर्वी मी सारे दूध पिऊन टाकणार आणि तुझ्या खंडोबा काय करतो ते पाहणार.
असे म्हणून त्याने नैवेद्याला ठेवलेले सर्व दूध गटागट पिऊन टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्ण जागा झाल्याबरोबर एकाएकी मोठमोठ्याने रडू लागला. यशोदा धावत आली आणि काय झाले माझ्या बाळाला असे म्हणून तिने कृष्णाला उचलून मांडीवर घेतले. कृष्ण म्हणाला, आई, मला डोळेच उघडायला येत नाहीत आणि मानही हलवत नाही. हे ऐकून यशोदा म्हणाली, काल मी नको नको म्हणत असता तू खंडोबाचे दूध प्यालास. आता रडतोस कशाला? तुझ्यावर खंडोबाचा कोप झालाय. चल आता त्याच्याजवळ, पाया पड, चुकलो म्हण आणि नाक घास. मग त्याचा अंगारा लावते, त्यावर बरे वाटू लागेल. असे म्हणून ती कृष्णाला फराफरा ओढे देव्हाऱ्याजवळ गेली. तोच देव्हाऱ्यात एक दिव्य तेज झळकू लागले व त्यातून एक वाणी ऐकू आली. यशोदे, कृष्ण हा सामान्य नसून साक्षात परमेश्वर तुझ्या उदरी अवतरला आहे. आम्ही त्याचे सेवक आहोत. जसे मुळाला पाणी घातले असता फांद्यांना टवटवी येते, तद्वत त्याला तृप्त केले असता आम्ही तृप्त होतो. करिता यापुढे तू त्याच्या विरुद्ध जाऊ नकोस. खंडोबाचे हे बोलणे ऐकून यशोदा स्तब्ध झाली. त्या वेळेपासून कृष्ण मागेल तेव्हा ती त्याला दूध देऊ लागली. एके दिवशी कृष्ण सवंगड्यांना म्हणाला, पेंद्या, माद्या, गोंद्या, चला आपण गुणवंतीच्या घरी जाऊ आणि दुपट्यावर यथेच्छ ताव मारून येऊ. मात्र तिला थोडीसुद्धा चाहूल लागता कामा नये, नाहीतर आमचा बेत फसेल हं. ही गोष्ट अगदी लक्षात ठेवा. गवळण गुणवंती रोजच्याप्रमाणे धार काढून शिंक्यावर ठेवून यमुनेला गेली. तोच सवंगड्यासह कृष्णाने तिच्या घरी प्रवेश केला आणि पेंद्याच्या पाठीवर चढून त्याने शिंक्यावरचे दूध सर्वांना थोडे थोडे प्यायला दिले आणि आपण पण प्याला. इतक्याच गुणवंती तेथे आली. तिला पाहताच गोपाळ पळाले. तिने दरवाजा लावून घेतला आणि कान्होबा, चांगलाच सापडलास की असे म्हणून ती त्याचा हात धरायला गेली. तोच कृष्णाने आपल्या तोंडात धरलेले दूध तिच्या तोंडावर थुंकून टाकले. तेव्हा ती दोन्ही हातांनी आपले डोळे चोळू लागली. तोच कृष्ण तेथून नाहीसा झाला. एके दिवशी सर्वत्र सामसूम झाल्यावर कृष्ण हळूच जसवंती निजलेल्या जागी गेला आणि तिची वेणी घेऊन तिच्या पतीच्या दाढीला गाठ घातली. रोजच्याप्रमाणे सकाळी ती गवळण जेव्हा उठू लागली तेव्हा तिच्या पतीच्या दाढीला हिसका बसला. तो दचकून जागा झाला आणि माझी दाढी का ग ओढतेस असे म्हणून त्याने तिला एक चपराक मारली. ती म्हणाली, मी काहीच न करता मला का हो तुम्ही उगीच मारता. तेव्हा चांडाळणी तोंडावर, नाहीतर काठीने मरे मरे तो मारी असे म्हणून तो चटकन उठला. तोच गोपीला जोरात हिसका बसला. जेव्हा दाढी वेणीला गाठ पडलेली आहे हे उभयंतांच्या लक्षात आले तेव्हा उभयता ती गाठ सोडविण्याचा प्रयत्न करू लागली. पण काही केल्या गाठ सुटेना. कात्रीचाही प्रयोग चालेना. शेवटी पुढची वाट काय म्हणून ते मोठमोठ्याने गळा काढून रडू लागले. त्यावर त्याचा विचार करण्यासाठी ते चावडीवर नंदराजाकडे गेले. तेथे नंदाच्या मांडीवर कृष्ण बसला होता. यांना पाहताच कृष्णाला हसू आवरेना. जसवंतीला उद्देशून कृष्ण म्हणाला, काय ग जसवंती, काल मला तू शिवी दिली होतीस ना, म्हणून देवाने तुला ही शिक्षा दिली. जसवंती म्हणाली, कृष्णा, यापुढे मी कधी तुला वाईट बोलणार नाही. एकदा या संकटातून माझी सुटका कर. कृष्ण म्हणाला, अगं, माझ्याजवळ काय आहे. तूच देवाजवळ आपली चूक कबूल करून क्षमा माग, म्हणजे देव तुला खात्रीने सोडवी. कृष्णाला पाहिल्याशिवाय गोपींना चैन पडत नसे. गोपींना पाहिल्याशिवाय कृष्णाला राहवत नसे. या कारणास्तव दही दुधाचे निमित्त करून कृष्णाचे गोपींच्याकडे जाणे आणि गाराणी सांगण्याचे निमित्त गोपींचे नंदवाड्यात येणे घडत असे.
गोपी गाऱ्हाणी सांगत असता आणि यशोदा ऐकत असता परस्परांमध्ये राग द्वेष नसावयाचा, कारण त्या समयी सर्वजणी कृष्णरूप होत असत. एके दिवशी कृष्ण खेळायला गेलेली वेळ पाहून गवळणी एकमत करून नंदवाड्यात गेल्या. यशोदेचे काम आटोपले होते. तिने त्यांना बसायला सांगून आपण पण बसली. एकटी म्हणाली, यशोदे, तुझा कृष्ण गोपाळासह रोज एकेकांच्या घरात जातो आणि दुपत्यावर ताव मारतो. ही गोष्ट आत्तापर्यंत आम्ही पुष्कळ वेळा तुझ्यापुढे सांगत आलो आहोत, पण त्याबद्दल तुला थोडेसुद्धा वाईट वाटलेले दिसत नाही. दुसरी म्हणाली, यशोदे, कृष्ण तुला एकुलता एक असल्याने तुझा अत्यंत लाडका आहे, म्हणून तू त्याला कोणत्याही प्रकारे शिक्षा करू शकत नाहीस हे आम्ही जाणतो. पण त्याच्या पायी यापुढचे जीवन कंठणे आम्हाला कठीण झाले आहे, तेव्हा याला उपाय काय? तिसरी म्हणाली, यशोदे, आम्हाला गोकुळ सोडून जा असे तरी सांग, म्हणजे आम्ही लगेच सामानाची बांधाबांध करतो. चौथी म्हणाली, मी चुलीवर दूध ठेवले होते. इतक्याच कान्होबाने पाळण्यात निजलेल्या माझ्या बाळाला चिमटा काढला. बाळ एकाएकी रडले म्हणून चुलीतली लाकडे बाहेर ओढून मी पाळण्याजवळ गेले. तोच कान्होबाने चुलीत लाकडे सारली आणि पळून गेला. त्यामुळे झाले काय तर सारे दूध उतून गेले आणि मला सर्वांकडून बोलणी खावी लागली. पाचवी म्हणाली, यशोदे, पुत्रमोहामुळे कृष्णाबद्दल आम्ही सांगितलेल्या तक्रारी तुला खऱ्या वाटणार नाहीत हे कबूल, तरी आम्हाला कृष्णापासून रोज रोज त्रास होत आहे याची वाट काय? म्हणून मी म्हणते, तू एकदा संकष्ट चतुर्थीचे व्रत कर, म्हणजे गणेशाच्या कृपेने कृष्णाच्या खोड्या निश्चिंत कमी होतील. याप्रमाणे गाऱ्हाणी सांगून गोपी स्वस्थानी परतल्या. इतक्यात कृष्ण खिडकीतून पाहत असलेला यशोदेला दिसला. तिने त्याला जोरात हाक मारली. कृष्ण तिच्या पुढे येऊन उभा राहिला. यशोदेने कृष्णाला विचारले, काय रे, गोपीच्या घरी जाऊन तू दंगामस्ती करतोस, दूध दुपते ठेवलेल्या जागी नाहीसे करतोस म्हणे, होय का? कबूल कर, नाहीतर तुला शिक्षा करावी लागेल. तो म्हणाला, आई, मी तर कधीच कोणाच्या घरी जात नाही. जरी घरातून बाहेर गेलो तरी गोपाळांच्या बरोबर खेळायला मात्र जात असतो. तू त्या बायकांवर बिलकुल विश्वास ठेवू नको. त्या वरवर तुला गोड गोड बोलून दाखवितात, पण त्यांच्या मनात मात्र परिपूर्ण कपट भरून आहे. म्हणून उद्यापासून आमच्या घरी कोणीच यावयाचे नाही अशी त्यांना तू सक्त ताकीद दे, असे सांगून त्याने तिचा राग शांत केला. हे कृष्णाचे बोलणे ऐकून यशोदा दिग्मूढ झाली. दुसरे दिवशी पुन्हा गोपी यशोदेकडे आल्या आणि आपापली गाऱ्हाणी सांगू लागल्या. तेव्हा त्यांना उद्देशून यशोदा म्हणाली, माझे सगुण गुणाचे ताने ग, माझे सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोचिरवाने, बाळ दिसते गोचिरवाने, काय सांगता गाऱ्हाणे ग, गोकुळीच्या नारी, काय सांगता गाऱ्हाणे ग, गोकुळीच्या नारी, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग, आळ घेता या गोपाळा, आळ
लपवण्याचे गोटे ग तुम्ही लपवण्याचे गोटे ग लागता याचे पाठी लागता याचे पाठी एवढीच रीत खोटी ग गोकुळच्या नारी एवढीच रीत खोटी ग गोकुळच्या नारी तुम्ही लपवण्याचा भवरा ग तुम्ही लपवण्याचा भवरा गाळ घेता शारंग धाराळ घेता शारंग धारा तुम्ही बारा घरच्या बारा ग गोकुळच्या नारी तुम्ही बारा घरच्या बारा ग गोकुळच्या नारी तुम्ही बारा घरच्या बारा ग गोकुळच्या नारी. यशोदेचे हे बोलणे ऐकून गोपींचा चेहरा झरकन उतरला. इतक्यात कृष्ण तेथे आला. गोपींना उद्देशून, तुम्ही सर्व का जमलात? आज विशेष काय आहे? असे त्याने विचारले. तोच त्या भराभर उठून आपापल्या घरी परतल्या. दुसरे दिवशी यशोदेने नुकतेच लोणी काढून शिंक्यावर ठेविले आणि ती काही कामासाठी बाहेर गेली. इतक्यात कृष्ण तेथे आला व त्याने गोपाळांच्या पाठीवर चढून शिंक्यावरचे लोणी काढले आणि सवंगड्यासह आपण खाऊ लागला. तोच यशोदा तेथे आली. प्रत्यक्ष तो प्रकार पाहताच आतापर्यंत कृष्णाबद्दल गोपींनी सांगितलेल्या गाऱ्हाणांची तिला सत्यता पटली. यापुढे याचे हे चाळे बंद झालेच पाहिजे अशा विचाराने कृष्णाचा हात धरून त्याला फराफरा ओढीत ती अंगणात गेली आणि त्याला उखळाला बांधण्यासाठी एखादी दोरी कोठे दृष्टीस पडते का म्हणून ती आजूबाजूला पाहू लागली. तोच तिला वासराचे दावे दृष्टीस पडले. ते घेऊन तिने कृष्णाला बांधण्याचा प्रयत्न केला, पण ते अपुरे पडले म्हणून त्याला दुसरे दावे जोडले तरी पुरेना. त्यावर गोपींनी 10-12 दावी आणून यशोदेपुढे टाकली. ती सर्व जोडली तरी 2 बोटे दोरी कमीच पडली. ते पाहून यशोदेचा व्याप उगाच कशाला वाढवायचा अशा विचाराने भ्यालाचा आविर्भाव हाणून कृष्ण डोळे चोळून मुळूमुळू रडू लागला. तेने करून त्याच्या डोळ्यातील काजळ तोंडभर झाले. आई, मला एक वार सोड की ग. यापुढे तू जसे सांगशील तसे मी वागत जाईन. मी पुन्हा कधीच खोड्या करणार नाही असे म्हणून तो अगदी काकुळतीला आला. तेव्हा यशोदा म्हणाली, आता नको म्हणून कसे चालेल? आजवर गोपींना तू कशा प्रकारे छळलेस हे मला कळून चुकले. तेव्हा काही झाले तरी आज तुला बांधल्याशिवाय मी सोडणार नाही. यशोदेचा हा हट्ट पुरविण्यासाठी शेवटी कृष्णाने दोरी पुरवली. त्यावर यशोदेने लगेच कृष्णाला उखळाला बांधले आणि रागाने, आता कुठे जातोस ते पाहते असे म्हणून ती घरात निघून गेली. त्यानंतर कृष्ण हळूहळू सरकत सरकत अंगणातील 2 वृक्षांच्या मध्यभागी गेला. तोच ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले आणि त्यामधून दोघे कुबेरपुत्र विमलार्जुन हे निघाले. लगेच ते उभयंतांनी कृष्णास वंदन केले व ते आकाशपंथी गेले. विमलार्जुन हे अत्यंत उन्मत्त होऊन वागत असत म्हणून नारदांनी त्यांना वृक्ष होऊन गोकुळात राहा असा शाप दिला होता. जेव्हा ते फारच काकुळतीला आले तेव्हा, ज्यावेळी तुम्हाला कृष्णाचा स्पर्श होईल त्यावेळी तुम्ही शापमुक्त व्हाल असा त्यांनी उशाप दिला. नारदांचे वचन सत्य करण्यासाठी यशोदेकडून उखळास बांधून घेण्याची कृष्णाला ही संधी जोडून आणावी लागली. कृष्णाने आपल्या खोड्या यशोदेच्या निदर्शनास प्रत्यक्ष आणून दिल्यामुळे यापुढे शक्यतो सत्वर संकष्टी व्रताचे काम उरकून घ्यावे असे यशोदेला वाटू लागले.
ती गणेशाला उद्देशून म्हणाली, कृष्णाच्या खोड्या एकदा कमी कर बाबा, म्हणजे मी संकष्टी व्रत करीन. दुसऱ्या दिवसापासून कृष्ण खोड्या करीनासा झाला. तेव्हा आपल्याला तात्काळ प्रचिती आली. याबद्दल ज्यांच्या त्यांच्या पुढे सांगून यशोदा आपला आनंद व्यक्त करू लागली. पुढे काही दिवसांनी पुन्हा गोपी यशोदेपुढे येऊन गाऱ्हाणी सांगू लागल्या. त्या समयी यशोदा कामाच्या घाईत होती, त्यामुळे गोपी लगेच तेथून परतल्या. गाऱ्हाणी ऐकून ऐकून यशोदा कंटाळून गेली. आता एकदा कृष्ण घरात आला की पुढील बंदोबस्त झालाच पाहिजे असे तिने ठरविले. तोच कृष्ण धावत धावत आला आणि यशोदेपुढे उभा राहिला. तिचा क्रोधयुक्त चेहरा पाहताच त्याने मान खाली घातली आणि हात जोडून तो एखाद्या अपराध्याप्रमाणे उभा राहिला. यशोदेने आपल्या डाव्या हाताने कृष्णाचे दोन्ही हात पकडले आणि ती म्हणाली, ताकीत करीते गोपी घरी तू, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको. ताकीत करीते गोपी घरी तू, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको. पहिली म्हणे यशोदे तुझा हरी, पहिली म्हणे यशोदे तुझा हरी, खोड्या करीतो आवरी आवरी, खोड्या करीतो आवरी आवरी. ताकीत करीते गोपी घरी तू, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको. दुसरी म्हणे शिंकेची तोडीतो, दुसरी म्हणे शिंकेची तोडीतो, तिसरी म्हणे मडकेची फोडीतो, तिसरी म्हणे मडकेची फोडीतो. ताकीत करीते गोपी घरी तू, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको. सवती म्हणे वसांसी सोडितो, सवती म्हणे वसांसी सोडितो, दारू जाता दडूनी बसतो, दारू जाता दडूनी बसतो. ताकीत करीते गोपी घरी तू, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको. पाचवी म्हणे नवनीत
माझ्या पतीची जाणी, सहावी म्हणे माझ्या पतीची जाणी, नकळत कोणा धरुनी ओढी, नकळत कोणा धरुनी ओढी, ताकीत करीते गोपी घरी तो, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको. सातवी म्हणे दूध पिऊनी पळतो, सातवी म्हणे दूध पिऊनी पळतो, धरू जाता धूळ फेकतो, धरू जाता धूळ फेकतो, ताकीत करीते गोपी घरी तो, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको. आठवी म्हणे मज पाहुनी हसतो, आठवी म्हणे मज पाहुनी हसतो, यमुनेसी जाता आडवितो, यमुनेसी जाता आडवितो, ताकीत करीते गोपी घरी तो, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको. नववी म्हणे राधिके घरी जातो, नववी म्हणे राधिके घरी जातो, मोठा होऊनी विडा खातो, मोठा होऊनी विडा खातो, ताकीत करीते गोपी घरी तो, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको. दहावी म्हणे गौरण रुक्मिणी, दहावी म्हणे गौरण रुक्मिणी, तिच्या संगे सदा फिरतो, तिच्या संगे सदा फिरतो, ताकीत करीते गोपी घरी तो, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको, ताकीत करीते गोपी घरी तो, घडी घडी जाऊ नको कृष्णा, घडी घडी जाऊ नको कान्हा, घडी घडी जाऊ नको. कृष्ण म्हणाला, आई, तुझ्या सांगण्याप्रमाणे गणेशाने माझ्या खोड्या काही दिवस कमी केल्या होत्या की नाही सांग पाहू. पण तू बोलल्याप्रमाणे व्रत केले नाहीस म्हणून गणेशाचा कोप झालेला दिसतो, कारण अलीकडे मला सारख्या खोड्या कराव्या असे वाटते. त्यावर यशोदेने संकष्टी व्रत आरंभिले. नैवेद्यासाठी जेव्हा ती लाडू मोदक करू लागली तेव्हा तेथे कृष्ण आला आणि आई, मला हा खाऊ कधी देणार असे म्हणाला. गणपतीची पूजा आटोपल्यावर देईन असे यशोदेने सांगितल्यावर तो बाहेर निघून गेला. त्यानंतर देवापुढे लाडू मोदक ठेवून यशोदा काही कामासाठी बाहेर गेली.
तोच कृष्णाने सर्व लाडू मोदक खाऊन पातेले रिकामे केले आणि आपण मांडी घालून स्वस्थपणे डोळे मिटून बसला. नैवेद्य दाखवण्यासाठी यशोदेने जेव्हा पातेल्यावरचे झाकण काढले तेव्हा ते रिकामे असलेले पाहून यशोदा दचकली. लगेच तिने कृष्णाला हलवून विचारले, काय रे, देवापुढचे लाडू मोदक तू खाल्लेस का? तेव्हा गंभीर मुद्रा करून कृष्ण म्हणाला, आई, मी तुला खरी हकीकत सांगू का? कोणीतरी एक मोठा पोठाचा हुंदरावर बसून आला आणि त्याने सोंडेच्या द्वारे मोदक व लाडू भराभर खाल्ले व तो निघून गेला. यशोदा म्हणाली, तुझ्यावर माझा विश्वास नाही, एकदा तू तोंड उघडून दाखव पाहू. तेव्हा कृष्णाने तोंड उघडले. त्यासमयी त्याच्या तोंडात तिला गणपती दिसला. ते दृश्य पाहताच यशोदेचे डोळे दिपून गेले. गणपती तिला म्हणाला, यशोदे, खरोखर तू धन्य आहेस. तुझ्या उदरी हा देवादिदेव अवतरला आहे. हे शब्द ऐकताच यशोदेचे देहभान नाहीसे झाले. थोड्या वेळाने ती भानावर आली तेव्हा, आई, मला फार भूक लागली ग, एक तरी लाडू दे ना, असे म्हणून कृष्ण तिच्या पाठीशी लागला. पुत्रमोहाला वश होऊन लगेच तिने त्यास लाडू दिला व मांडीवर बसवून घेऊन ती त्याचे लाड करू लागली. एके दिवशी धार काढता काढता सर्व भांडी दुधाने भरली म्हणून आणखीन काही भांडी आणण्यासाठी यशोदा आत गेली. त्या समयी धावत येऊन कृष्णाने दुधाची धार तोंडात घेतली. इतक्याच राधा येऊन भिंतीच्या आड उभी राहिली. तेव्हा कृष्ण तिच्याकडे गेला आणि तिची समजूत घालू लागला. इतक्यात यशोदेच्या पायांची चाहूल लागली म्हणून कृष्ण तेथून निघाला आणि धार काढायला बसला. ते पाहून यशोदा म्हणाली, कृष्णा, हे रे काय करतोस? कृष्ण म्हणाला, काय म्हणजे, धार काढतोय. यशोदा म्हणाली, अरे, बैलाजवळ बसलास आणि धार काढतो म्हणतोस, काय म्हणावे तुला? कृष्ण म्हणाला, आई, मी बैलाजवळ कसा बसेन? तू काहीतरी देवाचा नवस चुकलीस वाटते, म्हणून 4 स्थानांच्या ठिकाणी 1 स्थान झाला. हे ऐकून यशोदेला हसू आवरेना. कृष्ण खरोखरच बैलाजवळ बसला होता, कारण त्याचे सारे लक्ष राधेकडे होते. राधा दृष्टीस पडताच यशोदा म्हणाली, काय राधे, पाण्याला निघालीस वाटते. तेव्हा राधा काही न बोलता निघून गेली. राधा घरात सर्व कामधंदा जरी करी तरी तिच्या अंतर्यामी कृष्ण दर्शनार्थ सतत प्रार्थना चाले. तो येणार म्हणाला आहे, त्या अर्थी आल्याशिवाय राहणार नाही ह्याची तिला खात्री होती. तरी एके दिवशी ती कृष्णाच्या आठवणीने बेचैन झाली. तेव्हा, सखया कृष्णा तुझ विना कोणी नाही रे. सखया कृष्णा तुझ विना कोणी नाही रे. तुझा भलाव याही रे, तुझा भलाव याही रे. तू म्हणी
कोणी नाही रे सखया कृष्णा तुझ विण कोणी नाही रे तुझ विण मी तव दीन रे तुझ विण मी तव दीन रे तुझ्याळ मी तव मीन रे तुझ्याळ मी तव मीन रे मी तुझला पाहीन रे मी तुझला पाहीन रे मी तुझ माझी राहीन रे मी तुझ माझी राहीन रे सखया कृष्णा तुझ विण कोणी नाही रे सखया कृष्णा तुझ विण कोणी नाही रे सखया कृष्णा तुझ विण कोणी नाही रे. इतक्यात कृष्ण तेथे हजर झाला. त्याच्या दर्शनानंदात राधा देहभान विसरून गेली. थोड्या वेळाने भानावर आली. त्यावर तिने कृष्णाला अंगाला सुवासिक तेल लावून अभ्यंग स्नान घातले आणि त्याच्या आवडीचे पदार्थ तयार करून त्यास जेवू घातले. राधेच्या हाताचा विडा खाल्ल्याबरोबर कृष्ण तेथून निसटला. एके दिवशी राधा नंदवाड्यात आली. बोलता बोलता ती म्हणाली, यशोदे, मला वाटते की उद्यापासून तू कान्होबाला गोपाळांच्या बरोबर गुरे चारण्याला पाठवून द्यावे. त्यामुळे काय होईल, आमच्या वाटणीला गाराने सांगण्याचे काम उरणार नाही आणि तू पण निश्चिंत होशील. राधेचे हे बोलणे यशोदेला पसंत पडले. आपली चिंता दूर झाली म्हणून तिला अत्यंत आनंद झाला. संध्याकाळी नंदराजा घरी येताच यशोदेने ती गोष्ट त्याच्या कानावर घातली. पतिराजाकडून संमती मिळताच कृष्णाला जवळ घेऊन त्याच्या अंगावरून हात फिरवीत यशोदा म्हणाली, कृष्णा, तुला एक गंमत सांगू का? पेंद्या, माद्या, गोंद्या, चिपड्या हे सर्व रोज सकाळी आपापली गुरे आणि सोबत शिदोरी घेऊन यमुना तीरी जातात आणि संध्याकाळी घरी परत येतात. तेव्हा त्यांच्याबरोबर तू जाणार असशील तर मी तुला पाठवून देईन. जाशील ना? काय ते सांग. कृष्ण म्हणाला, आई, तू मला फारच छान सांगितलेस. उद्या मला लवकर उठेल, शिदोरी बांधून दे. मी आपली गुरे घेऊन सकाळी जाईन आणि संध्याकाळी परत येईन. त्यामुळे दिवसभर तुला निश्चिंत राहता येईल. त्यावर कृष्ण झोपी गेला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी यशोदा उठून तिने रोजची कामे भराभर आटोपून घेतली. धार काढून दूध तापविले, शिदोरी बांधून तयार ठेवली आणि कृष्णाला उठविले. त्याचे शौच मुखमार्जन झाल्यावर त्याच्या अंगाला सुवासिक तेल लावून गरम पाण्याने स्नान घातले. चंदनाची उटी अंगाला लावून पिवळा पितांबर नेसविला. कमरेला लाल शेला बांधून मुरली कमरेला खोवली. रंगीबेरंगी पुष्पांचा हार गळ्यात घातला. कपाळाला टिळा लावला आणि दृष्ट लागू नये म्हणून गालबोट केले. त्यानंतर एकदा त्याला पोटाशी धरून तिने त्याचा मुका घेतला आणि त्याला पोटभर दूध प्यायला देऊन खांद्यावर घोंगडी, एका हातात काठी, एका हातात शिदोरी दिली आणि एकटा जाऊ नकोस गोपाळांबरोबर जा असे सांगून त्याची पाठवणी केली. कृष्ण वाड्याबाहेर पडला. तो भराभर पावले टाकीत जाऊ लागला. जाता जाता पेंड्या, माध्या, पांड्या, लंगड्या, चिपड्या, बुबड्या अशा हाका मारू लागला. पहिल्या दिवशी ठरलेले असल्याने सवंगडी सर्व तयारीत होते. कृष्णाची हाक ऐकताच प्रत्येकजण आपापल्या घरातून गोधनासह बाहेर पडले. यमुना तीरी गेल्यावर गुरांना सोडून सर्व गोट्या, भोगरे, चिंडू इत्यादी खेळ खेळू लागले.
खेळण्यामध्ये गुंग झाल्यामुळे गायी लांबवर गेल्या तरी गोपाळांना कळू शकले नाही. पण कृष्णाचे मात्र खेळाकडे लक्ष असूनही गायींच्याकडेही होते. त्यामुळे खेळता खेळता मध्येच त्याने एकदम मुरली वाजवली. त्याबरोबर शेपटी वर करून उड्या मारीत गायी कृष्णाजवळ आल्या. ते पाहून गोपाळांना मोठी गंमत वाटली. पुन्हा कधी गायी लांबवर गेल्या तर कृष्णा मुरली वाजव म्हटले की गायी पळत येतील अशा विचाराने त्यांना विशेष आनंद झाला. 2 प्रहरी गुरांना पाणी पाजून विश्रांती घ्यायला सोडले आणि सर्वजण आपापल्या शिदोरीचा परामर्श घेऊ लागले. त्यावर थोडा वेळ गप्पा गोष्टीत घालून 2 तासानंतर पुन्हा गायींना चारायला सोडून ते खेळू लागले. संध्याकाळ झाल्यावर गुरांना पाणी पाजून सर्व घरी परतले. वाटेत कृष्ण मुरली वाजवू लागला. त्या नादात गुंग झाल्यामुळे आज आपण चुटकीसरशी घरी आलो असे गोपाळांना वाटले. दिवसभर कृष्णाचा सहवास लाभल्यामुळे गोपाळांना किंचितही श्रम जाणवले नाही. दुसरे दिवसापासून कृष्ण आपणच सर्वांच्या आधी उठून शिदोरी तयार करण्याबद्दल यशोदेला घाई करू लागला. कृष्णाला दही, दूध, लोणी खायला मिळत नव्हते असे नाही. नंद हा गोकुळीचा मुख्य पाटील असून त्याला कृष्ण हा एकुलता एक मुलगा. त्याच्या घरी गोटा भरून गोरे असता कृष्णाला दुभते मिळत नव्हते असे कसे होईल? कृष्ण गवळ्यांच्या घरी केवळ दुभते खाण्यासाठी जात होता असे नसून बायकांचे दही, दूध, लोणी यात विशेष लक्ष असते. तेव्हा त्यांचे त्यातील लक्ष कमी करून देवाकडे लावावे हा मुख्य त्यात सुप्त उद्देश होता. त्यामुळे अशा प्रकारचा त्याने खेळ मांडला होता. इतकेच, थोडे घ्यावे व खूप द्यावे, आधी घ्यावे आणि मग द्यावे हा परमेश्वराचा भाव असल्यामुळे कृष्ण गवळीजनांकडून आधी दही, दूध, लोण्याचा बिंदू घेऊन त्याच्या हृदयात अकृत्रिम असा आनंद भरून टाकीत असे. आपले दही, दूध, लोणी नाहीसे झाले याबद्दल गोपी यशोदेला जरी गाऱ्हाणे सांगत असत तरी त्या निमित्त त्यांच्या अन्य ध्यास जाऊन त्या कृष्णरूप होत असत. कृष्ण दर्शनाने दुर्लभ अशा आनंदाचा त्यांना अनुभव येत असल्याने एखादे दिवशी जर कृष्ण दृष्टीस पडला नाही तर त्यांना चैन पडत नसे. एके दिवशी कृष्णाला एकदा डोळे भरून पाहावे असे राधेला वाटले. तिच्या चेहऱ्यावरून तिला आज काय विशेष दिसते, गुलाबासारखा तुझा चेहरा फुललाय असे तिचा नवरा म्हणाला. तेव्हा राधा म्हणाली, कृष्ण गोपाळांसह गायी चारतो हे आत्तापर्यंत मी फक्त ऐकले आहे, आज मी प्रत्यक्ष पाहणार आहे. तसेच येता येता पाणी घेऊन येईन असे म्हणून ती घागर घेऊन घरातून बाहेर निघाली. थोड्या अंतरावर गायी व गोपाळासह मुरली वाजवीत यमुनेला जात असलेला कृष्ण तिला दिसला. कृष्ण बरोबर आपले जाणे व्हावे म्हणून राधा भराभर पावले टाकीत जाऊ लागली. नको जाऊ रे पुढारा, कृष्ण थांब थांब थांब, नको जाऊ रे पुढारा, कृष्ण थांब थांब थांब, नको जाऊ रे पुढारा, कृष्ण थांब. घागर घेऊनी येईन मी त्वरित, घागर घेऊनी येईन मी त्वरित, तुझा विन घाट वाटे लांब लांब लांब, तुझा विन घाट वाटे लांब लांब लांब, नको जाऊ रे पुढारा, कृष्ण थांब थांब थांब, नको जाऊ रे पुढारा, कृष्ण थांब थांब थांब, नको जाऊ रे पुढारा, कृष्ण थांब. दशभुज पंचवदना त्रिनेत्रधारी जो, दशभुज पंचवदना त्रिनेत्रधारी जो, गाठेला वाटेवर
रुक्मिणी जीवना हीच माझी कामना, दावी एक वेळ निज धाम धाम धाम, दावी एक वेळ निज धाम धाम धाम, नको जाऊ रे पुढारा कृष्ण धाम धाम धाम, नको जाऊ रे पुढारा कृष्ण धाम धाम धाम, नको जाऊ रे पुढारा कृष्ण धाम. यावेळी त्याने गोरक्षणाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे पाठीमागे राधिका येत असलेली कळून सुद्धा त्याने मागे वळून पाहिले नाही. यमुना तीरी गेल्यावर रोजचा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. थोडा वेळ खेळ पाहून झाल्यावर राधा पाणी घेऊन घरी परतली. एके दिवशी कृष्ण यमुने तीरी गेल्यावर गायींना सोडून रोजच्याप्रमाणे आपण गोपाळांबरोबर खेळायला लागला. थोड्या वेळाने पेंढ्याचे लक्ष चारायला सोडलेल्या गायींकडे गेले, तेव्हा गायी सैरावैरा धावत असलेल्या त्याला दिसल्या. तेव्हा तो माध्या, गोंद्या, पांड्या, चिपड्या, धावा रे धावा, गायींना आवरा असे म्हणून ओरडायला लागला. पण काही केल्या त्यांना त्या आवरेनात. त्यावर पेंढ्या पळत पळत गेला आणि त्याने कृष्णाच्या गळ्याला मिठी मारली. आपल्याजवळ तक्रार येणार हे कृष्ण जाणून होता, त्यामुळे जणू काय माहीतच नसल्याप्रमाणे तो भोवरा खेळत होता. कानबा, अरे कानबा, तुझी गोड मुरली एकदा वाजेल पाहू. कृष्णाने मुरली वाजविताच चहूकडे पसरलेल्या गायींनी त्याच्याकडे धाव घेतली. एके दिवशी कृष्ण यशोदेला म्हणाला, आता मी मोठा झालो, माझी मीच आंघोळ करतो, यापुढे तू मला आंघोळ घालत जाऊ नको, फक्त शिदोरी तेवढी बांधून दे म्हणजे झाले. पण यशोदा त्याचे ऐकत नसे. एके दिवशी धार काढल्याबरोबर पहाटे यशोदा काही जरुरीच्या कामासाठी जसवंतीकडे गेली. आपली इच्छा पुरवून घ्यायला हीच संधी म्हणून कृष्णाने आपली आपण आंघोळ करून घेतली. अद्याप यशोदा आली नाही. शिदोरीची वाट काय म्हणून कृष्ण पळत पळत जसवंतीच्या घरी गेला. यशोदा बोलण्यात गुंग झालेली पाहून कृष्ण तिच्या गालावर हात फिरवीत म्हणाला, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल गे यशोदे, घराकडे चल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल गे यशोदे, घराकडे चल. दही भात पापड आंबोळी, दही भात पापड आंबोळी, तुपासहित दे पुरण पोळी, तुपासहित दे पुरण पोळी, नादरी भाजी भाकर शिळी, नादरी भाजी भाकर शिळी, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल गे यशोदे, घराकडे चल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल गे यशोदे, घराकडे चल. आई मज घाई झाली भारी, आई मज घाई झाली भारी, नको मज भाजी चटणी कोशिंबिरी, नको मज भाजी चटणी कोशिंबिरी, पुरे मज भांडे श्रीखंड पुरी, पुरे मज भांडे श्रीखंड पुरी, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल
घराकडे चल, मला जेवू घाल, मला जेवू घाल गे यशोदे, घराकडे चल. त्याला उद्देशून यशोदा म्हणाली, आज इतकी घाई का रे? तरी तू तिचा पदर सोडीना. त्यावर ती म्हणाली, तू जा पुढे, मी तुझ्या पाठोपाठ आलेच. घरी आल्यावर त्याने यशोदेची थोडी वाट पाहिली. त्यावर तो तसाच निघाला. वाटेत यशोदा त्याला म्हणाली, चल मी तुला शिदोरी बांधून देते, तेव्हा आता नको, असे म्हणून कृष्ण पळाला. गोपाळ आपापल्या दारात कृष्णाची वाट पाहत उभे होते. यमुनेतीरी जात असता कृष्ण मुरली वाजवू लागला आणि त्या नादात लुब्ध होऊन गायी गोपाळ वाट चालू लागले. रोजच्या प्रमाणे 2 प्रहरी प्रत्येकाने आपापली शिदोरी सोडली. तेव्हा कृष्ण डोळे मिटून गप्प बसून राहिला. पेंद्याने विचारले, काय कानबा, आज शिदोरी आणली नाही वाटते? कृष्ण म्हणाला, आज मी एकदम संध्याकाळी जेवायचे ठरविले आहे. पेंद्या म्हणाला, तू संध्याकाळी जेवशील, उद्या जेवशील किंवा उपवाशी राहशील, पण तुला सोडून मला जेवत जात नाही. म्हणून आता मी माझी शिदोरी तुझ्या पुढे ठेवतो, तूच मला दे म्हणजे झाले. पेंद्याने शिदोरी कृष्णापुढे ठेवताच इतर सवंगड्यांनी पण आपापली शिदोरी आणून त्याच्याजवळ ठेवली. कृष्णाने सर्वांची शिदोरी एकत्र करून काला बनविला. पेंद्या म्हणाला, कृष्णा, मी आ करतो, तू माझ्या तोंडात घास घाल. कृष्णाने घास घालताच पेंद्या मिटक्या मारीत मारीत किती गोड, किती गोड, जणू काय अमृतच असे म्हणाला. इतक्यात लंगड्या उठला आणि कानबा, माझ्या तोंडात पण घाल की रे, असे म्हणाला. त्यावर कानबा, माझ्या तोंडात घाल, माझ्या तोंडात घाल, असे म्हणून सगळे भराभर उठले. कृष्णाने सर्वांची इच्छा पूर्ण केली. ते पाहून पेंद्या म्हणाला, कृष्णा, आता तू खा की रे. त्यावर कृष्णाने पण एक घास घेतला. याप्रमाणे प्रत्येकांना एक एक घास घ्यावा आणि आपण पण द्यावा, अशी कृष्णाची लीला सुरू झाली. काला संपल्यावर गोपाळ भराभर उठले आणि हात धुवायला यमुनेकडे वळले. तोच कृष्ण गोपाळांना हाक मारून, थांबा थांबा, आज हात धुवायचे नाही, प्रत्येकाने आपापल्या घोंगडीला पुसायचे. पेंद्या म्हणाला, कान्होबा, आज काय नवीन पद्धत काढलेली दिसते? कृष्ण म्हणाला, तुम्ही गोपाळकाला सेवन करीत असता सारख्या मिटक्या मारीत होता. ते पाहून स्वर्गात ब्रह्मादिक देवांच्या तोंडाला पाणी सुटले. तुम्ही हात धुवायला यमुनेला गेलात तर तुमच्या हाताला लागलेले अन्नाचे कण तरी आपल्याला मिळतील, या आशेने ते सारे देव यमुनेच्या पाण्यात मासे होऊन राहिले आहेत. भक्तीशिवाय उगीच्या उगीच देवाचा प्रसाद मिळणार कसा? तुमची देवावर भक्ती आहे म्हणून तुम्हाला हा दुर्लभ असा काला मिळाला. अशा प्रकारे कृष्णाने त्या समजावून सांगितले. संध्याकाळी घरी परतल्यावर रोजच्यापेक्षा पेंद्या उत्साही असल्याचा पाहून त्याची आई आपल्या पतीला उद्देशून म्हणाली, अलीकडे पेंद्या कृष्णाबरोबर सारखा असतो, त्यामुळे त्याचे मजेत दिवस जात आहेत. वडील म्हणाले, म्हणून तर तो दिवसेंदिवस लठ्ठ होत चालला आहे. इतक्यात पेंद्याने आपला हात आई वडिलांच्या नाकाजवळ नेला आणि एकदा वास घ्या पाहू असे म्हणाला, पण त्यांना त्याचा उलगडा झाला नाही. त्यांनी प्रश्न विचारल्यावरून कान्होबाने आज आम्हाला पोटभर काला दिला. काला म्हणजे सांगू का तुम्हाला? भात, आमटी, चटणी, कोशिंबीर, भाजी, ताक, पापड, लोणचे, रायतं, उसळ, भाकरी या सर्वांचे मिश्रण, असे पेंद्याने सांगितले. हे ऐकून त्या उभयंतांनी, तू मोठा नशीबवान आहेस बाबा, असे म्हणून पेंद्याची पाठ थोपटली. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.